नाही, ही घटना आता मला 1 तासापूर्वी कळली. अतिशय निंदनीय घटना आहे. मी इथे पुष्पहार गेली 27 वर्ष घालतो. याचं कारण असं, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हे आम्हाला शिवसैनिकांना पित्या समान आहात. त्यांच्यामुळेच आणि स्वर्गीय मनोहर जोशी तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन महापौर विशाखा राऊत या सर्वांमुळे स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटचा जन्म झाला. आम्हाला दादरसारख्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेमध्ये व्यवसाय करता येतोय आत्तापर्यंत, ते केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे. आता आम्हाला हा प्रकार कळल्यानंतर अतिशय निंदनीय प्रकार आहे. कारण आम्ही ज्या वेळेला इथे दररोज मी येतो, साधारणतः दुपारी 12 ते 1च्या दरम्यान पुष्पहार अर्पण करतो, पण त्यावेळी इथे स्वच्छता असते. शिवसेना भवनतर्फे एक व्यक्ती नियोजित केलेली आहे. ही व्यक्ती दररोज इथे सकाळी ही जागेची साफसफाई करते. आम्ही पुष्पहार घालतो आणि नंतरच घरी जातो. दररोज तुम्ही ही पुष्पहार अर्पण करण्याची सेवा करता. तर म्हणजे तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे बाळासाहेबांमुळेच इथलं हे फुल मार्केट आहे आणि त्यामुळेच तुमचा व्यवसाय आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याप्रती ऋणभाव म्हणून अशा पद्धतीनं पुष्पहार अर्पण करता. पण शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुम्हाला ही घटना कळली? मॅडम, पहिली गोष्ट, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब, स्वर्गीय मनोहर जोशी सर हे आमचे अन्नदाते आहेत आणि अन्नदात्याला कधी विसरायचं नाही. परंतु हा निंदनीय प्रकार जसं झालाय तसं असं म्हणायला माझ्या अंगावरती तर काटा झालेला आहे की अशी घाणेरडेपणा इथे करू शकतात लोक. आणि ज्या वेळेला शिवसैनिकांना असं काही कळेल त्याला शिवसैनिक माफ नाही करणार. Manikchand Oxyrich, proudly Indian.